धनंजय मुंडे उपस्थित राहणार नाहीत, तब्येतीचं कारण आहे का त्यांना टाळायचं होतं? नाही 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 असं म्हणता येणार नाही. त्यांनी त्यांच्या करवी फोन करून सांगितलेलं आहे की माझं डोळ्याचं ऑपरेशन आहे, मी येऊ शकणार नाही. ते जरी आले असते तरी स्टेजवरती, कारण हा शासकीय कार्यक्रम आहे, आम्ही त्यांचंही स्वागत केलं असतं. ठीक आहे, उद्या टीका करेल मी त्यांच्यावर, परवा करेल, पण आजचा दिवस जो आहे तो टीका टिप्पणीचा नाही किंवा मतभेदाचा नाही. आणि आम्हाला काय आहे की माझा पाटोदा आणि शिरूर तालुका हे आष्टीचं सह पाटोदा आणि शिरूर तालुक्याला 3.57 TMC पाणी आम्ही आज साहेबांना मागणी करणार आहोत. आणि साहेबांनी राज्यामध्ये एक कल्पक मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या कल्पनांमुळेच अनेक योजना, तुम्ही कोस्टल रोड बघा, विदर्भाची 1,00,000-1.25 हेक्टरची ती योजना बघा, त्याच्यानंतर हे पश्चिम वाहिन्याचं पाणी इकडं तुटीच्या खोऱ्यात आणून टाकणं बघा, हे सगळ्या अशा योजना आहे. मोनोरेल, मोटोरेल, त्या काय म्हणतात, ह्या सगळ्या योजना ज्या आहेत ते देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आहेत. त्यामुळे त्यांच्या कल्पकवृत्तीनं आम्हाला 3.57 पलीकडं मिळावं, म्हणजे माझे ते दोन्ही तालुके ओलिताखाली येतात, एवढंच काम करायचं, बाकी काही काम करायचं नाही. आणि शिक्षणाच्या बाबतीत जे आम्ही जरेवाडी पॅटर्न चालू केला आहे माझ्या मतदारसंघापुरता, आता त्या दिवशी पालकमंत्र्यांच्या हस्ते COनी जिल्ह्याकरता लागू केला, पण त्याचं सगळ्यात जास्त फोकस हा मी माझ्या मतदारसंघामध्ये करणार आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अंजली दमानी यांनी काल धनंजय मुंडे यांच्यावरती या सगळ्या गैरव्यवहाराचे आरोप केले. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत अंजली दमानिया यांचा उल्लेख अंजली बदनामिया केला, त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावरती टीका व्हायला लागली. काय, मी आज त्याच्यावरती काही बोलणार नाही. आज माझ्या आनंदाचा आणि माझं जे ड्रीम प्रोजेक्ट आहे त्याचा कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे आज मी बोलणार नाही. उद्याही दमलो तर उद्या नाही बोलणार, पण परवा दिवशी बोलेल. मला वाटतं आज वादाचे विषय नको. धनंजय मुंडे यांनी काल पत्रकार परिषदेत असं सांगितलं की अजितदादा किंवा मुख्यमंत्र्यांनी माझा राजीनामा मागितलेला नाही, मात्र तुम्ही असो, दमानी असो किंवा विरोधी पक्षनेते असो, ते सातत्याने म्हणतात की धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळातून दूर राहावं. आज मुख्यमंत्री येत आहेत, या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे काही बोलणार आहात का? मी राजीनामा मागितलेलाच नाही अजून. मी राजीनामा अजून मागितलेला नाही. तुम्ही चुकीचं बोलताय. तुम्ही माझे एक तरी बाईट इतर जे विरोधी पक्षनेते वगैरे म्हणून त्यांचा उल्लेख केला. बाकीचे लोक सगळेच करतायत ना. आता महाराष्ट्रातलं कोण राहिले राजीनामा मागायचं? तर ते मी म्हणतो ना, आज वादाचा विषय नको प्लीज. आज माझा गोड दिवस आहे, माझ्या जीवनातला परमोच्च आनंदाचा दिवस आहे. जे स्वप्न मी 2005-06 साली बघितलं, 7 सालापासून त्याला वेग येत गेला. 8ला केलं, 9ला केलं, 14पर्यंत काम करत राहिलो. आणि 14पासून आतापर्यंत तो प्रकल्प बंद होता. कुंटेपर साठवण तलाव तो जोरात सुरू झालाय आणि सगळ्या लोकांचं कल्याण होणार आहे. माझा आनंदाचा कार्यक्रम आहे. आज कृपया धनंजय मुंडे साहेब असो किंवा आणखी काय असो, अंजलीताई यांच्यावरती मी आज बोलणार नाही. माझा बोलण्याचा विषय